अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणी उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभले स्वामी चरित्र, ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामे यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती, सावकारी सराफी करती जणी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसाराती उबगले. सद्गुरुसेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी भरवणे आपणापुढे येती, पाहुणिया स्वप्ने ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढ तर विवेकशास्त्रे तोडावा, सोलापुरी काम आम्हासी. ऐसे सांगुनी सर्वतरांसी, निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले, मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदा रत, ईश्वरभक्त तैसाची. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चिंती. मग शिवाराधना करती कामना चित्ती धरवणे. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. एकोणिया वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून, शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वडू लागले. पुढे केले मौजी वंदन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पढविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धार अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चले. तया समये एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, तयांसी लाविता अमृत हस्त, ते घृत झाले समस्त. आश्चर्य करती सर्वजण, तेव्हा पुणे शहरा माजी. पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरीत, यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगुंडी आले धावून, म्हणती दीक्षितांसी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांनी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपणा आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, जेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी, तूप वाढावयाची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोंडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी, तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोट स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोऽध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणाय मस्तु. शुभम भवतु. श्री रस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.